मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण घर स्वप्नांमध्ये भेट देणार आहोत ठाणेकर ग्रुपच्या ठाणेकर पॅराडाइज या प्रकल्पाला। तसंच आपण जाणून घेणार आहोत ठाणेकर पॅराडाइज या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांविषयी। बदलापूर स्टेशन पासून अवघ्या काहीशा अंतरावर असलेल्या ठाणेकर ग्रुपच्या ठाणेकर पॅराडाइज या प्रकल्पाला ग्राहकांची पसंती मिळते। या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांसह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेगळा असा प्रकल्प इथे साकारण्यात आलाय। चला तर या प्रकल्पाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया ठाणेकर पॅराडाइजचे डायरेक्टर अजय ठाणेकर यांच्याकडून। ठाणेकर पॅराडाइजमध्ये आपलं स्वागत आहे। कोणत्याही प्रकारे की आर्थिक मंदी किंवा प्रत्येक बिझनेसमध्ये थोडंसं कमी जास्त प्रमाणे हे होत असतं, परंतु आपल्या प्रोडक्शनवर आणि आपण ज्या क्वालिटी प्रोडक्टिव्हिटी बनवतो त्याच्यावर आपला स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड असला पाहिजे। कारण ठाणेकर ग्रुप हे नेहमीच नवीन नवीन प्रोजेक्टमध्ये नवीन काहीतरी नवीन गोष्टीमध्ये आणू इच्छिते। रेग्युलर बिल्डिंग बनवतच नाही, त्या बिल्डिंगमध्ये नुसते 1 BHK 2 BHK नाही, जसं लाईक की आता आम्ही ठाणेकर पॅराडाइजमध्ये केलं आहे। ठाणेकर पॅराडाइजमध्ये आम्ही ह्या 26 जानेवारी 2020मध्ये पोझिशन की हँडओव्हर सेरेमनी केलेला आहे नुकताच। आणि त्या तुम्ही जर प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य की डुप्लेक्स केलेले आहेत, त्यामध्ये कमर्शियल शॉप्स केलेले आहेत। एक सिंगल टॉवरमध्ये आम्ही कॉम्प्लेक्सच्या सगळ्या ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत। परंतु ह्या देत असताना आम्हाला कॉस्ट इफेक्टिव्हचा पण आम्ही विचारात घेतलेलं आहे की फार जास्त कॉस्ट न वाढवता आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट करून आम्ही 1 BHK 30 लाख आणि 2 BHK 38 लाख ह्या कम्पॅरेटिव्ह झोनमध्येच हा प्रोजेक्ट ठेवलेला आहे। डुप्लेक्सची संकल्पना अशी आहे की आम्ही जेव्हा ठरवलं की बाबा बाहेर ठाणा मुंबई ह्या भागामध्ये डुप्लेक्स जवळजवळ 5-6 करोड किंवा 8-10 करोडच्या आसपासच जात असतं, मग आम्ही त्याचा पर्याय आम्ही इथे घेतला की बदलापूरमध्ये जर हेच डुप्लेक्स करोडच्या आतमध्ये जर केलं तर नक्कीच याला चांगला अपेक्षित होईल रिझल्ट, आणि तो रिझल्ट आज आम्हाला मिळालेला आहे त्या बाबतीमध्ये। तुम्ही जर प्रोजेक्टमध्ये बघितलं तर पहिला बदलापूर अंबरनाथमध्ये हा पोडियम गार्डन विथ स्विमिंग पूलचा हा पहिला प्रोजेक्ट आहे। आणि ह्या प्रोजेक्टमध्ये करत असताना कॉस्ट हा फॅक्टर येतो, कारण पोडियम करताना सगळ्यांना हा कॉस्ट हा फॅक्टर आहेच, परंतु आम्ही त्याचीसुद्धा स्पेंड केली, कारण खाली त्याचमुळे आम्हाला रेग्युलर पार्किंग कन्सेप्ट मिळाला आहे आणि त्या पार्किंगमुळे आम्हाला हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाला लोकांना। कारण आज न्यू जनरेशनमध्ये प्रत्येकाकडे 4 व्हीलर 2 व्हीलर हे असणार आहेत आणि अपेक्षित आहे त्या गोष्टी, मग त्या सगळ्या गोष्टी पूरक इथे झाल्या पाहिजेत आपल्या छोट्याशा टॉवरमध्ये सुद्धा। तर तसं आम्ही एक चांगल्या स्वरूपाचं गार्डन, क्लब हाऊस बनवलेलं आहे, जिम केलेले आहे, इंडोर गेम्स केलेले आहेत, प्ले इक्विपमेंट केलेले आहेत, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्यात। आणि विशेषतः महिलांसाठी ज्या रेग्युलर गॅस सिलेंडर आणणे, ते फिटिंग करणे, मुळात ते मिळवणे याच्यासाठी खूप त्रासदायक होत असतो। मग तो पण आम्ही गेले 2 वर्षापासून आम्ही आमच्या त्याचा डिसिजन मनात ठेवून
आम्ही गॅस पाईपलाईन हा पूर्ण MGLची गॅस पाईपलाईन आज बिल्डिंगमध्ये आम्ही करून दिलेली आहे आणि रेग्युलर प्रत्येक फ्लॅटमध्ये मीटर दिलेलं आहे त्याचा आणि त्या डायरेक्ट कनेक्शन तुमच्या शेगडीला जोडलेलं आहे. त्यामुळे महिलांसाठी कोणत्याही प्रकारचं सिलेंडर आणणे जोडणे हा त्रास पूर्णपणे वाचवलेला आहे. अशा खूप वेगवेगळ्या कन्सेप्च्युअल प्रोजेक्टमध्ये आम्ही घेतलेले आहेत. बदलापूरमध्ये लोकांसाठी असं आहे की बदलापूर खूप चांगल्या ग्रोथमध्ये आज आहे. कारण मागील 4 महिन्यापूर्वी लोकसभा इलेक्शनच्या अगोदरच बदलापूरला मेट्रोचा DPR मंजुरी झालेली आहे. आज कात्रप येथे मेट्रो सँक्शन आपल्या झालेली आहे आणि ती व्हाया कांजूरमार्ग टू SV रोड अंधेरीपर्यंत तिची पोच आहे. त्यामुळे नक्कीच सेंट्रल टू वेस्टर्न ही जी मेट्रो झालेली ही प्रथमच बदलापूरमधनं जाणार आहे. त्याच्यानंतर ऐरोली टू बदलापूर हा डायरेक्ट टनेल मार्गे आत्ता वर्क चालू आहे. त्याच्यानंतर पनवेल बदलापूर पनवेल 20 मिनिटाची कनेक्टिव्हिटी जोडलेली. इनफॅक्ट आपल्या प्रोजेक्टपासूनच ठाणेकर पॅराडाईजपासून 20 मिनिटात तुम्ही पनवेलला जाऊ शकता. त्याच्यानंतर आता जे भविष्यात एअरपोर्ट होतं आहे ते एअरपोर्ट तुम्ही 30 मिनिटात जाऊ शकता. त्याच्यामध्ये आणखीन आहे की बदलापूरला JNPT टू बडोदा हायवे JNPT टू बडोदा हायवे तो व्हाया बदलापूर गेलेला आहे. त्यामुळे बदलापूरची ग्रोथ होणार आहे. रोड कनेक्टिव्हिटी आहे. नक्कीच काही कालांतरामध्ये रेल्वेसुद्धा त्या प्रमाणात वाढ करत आहे. होम प्लॅटफॉर्म मंजूर झालेला आहे आणि ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीमध्ये बदलापूरची ग्रोथ ही 100% आहे आणि लोकांचा जास्तीत जास्त कल बदलापूरसाठी आहे. पाणी समस्या जो विषय होती की बाबा बदलापूरमध्ये पाण्याचा विषय, परंतु आता जो बारवे डॅम हा मोठा MIDCचा मोठा डॅम जो इथे कन्स्ट्रक्ट केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या क्षमतेमुळे 50 MLDसुद्धा मंजुरी बदलापूर शहरासाठी मिळालेली आहे. त्यामुळे भविष्यात 24 तास बदलापूरला आता पाणीपुरवठा होणार आहे. आता नुकतंच आम्हीसुद्धा MIDCचं कनेक्शन ठाणेकर पार्कलँडला घेतलं आहे. त्यामुळे तिथे आम्हाला 24 तास पाणी आहे. तर आता असे आम्ही सुद्धा ह्या जसजसा गव्हर्नमेंटच्या सुविधा होत आहेत आम्ही त्याप्रमाणे करतो आहे आणि एक उच्चभ्रू सोसायटी तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्याचबरोबर लोकांना त्याचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करणे. नक्कीच की आपण एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जसं आपण फॉरेनला गेलो, एक चांगलं प्रेमायसेस असतं, तिथे आपण कचरा टाकत नाही का, तर तिथे ती वास्तू तशी चांगली बनलेली आहे. मग आपण त्या प्रकारच्या वास्तू आपण बदलापूरला जर बनवल्या तर नक्कीच आपले जे राहणारे रहिवासी आहेत ते सुद्धा तशाच मेंटेन करणार आहेत. परंतु त्यांना ग्रेड बनवून देणं हे आपलं काम आहे आणि ते आम्ही करतो आहे. ठाणेकर ग्रुप हे गेले 28 वर्षामध्ये प्रत्येक प्रोजेक्टला नुसतंच विक्री करत नाही, तर विक्री केल्यानंतर सोल सेलिंग त्याच्यामध्ये त्यांची सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. पूर्ण 1-1.5 वर्षापर्यंत आमचे सर्व्हिसेस चालू असतात. म्हणजे असा फॅक्टर फार कमी लोकांमध्ये आहे. परंतु आम्ही गेले 28 वर्षामध्ये हा कंटिन्युअस असल्यामुळे प्रत्येक कस्टमरमध्ये आमचा रॅपो 1 to 1 आहे. त्यामुळे माउथ पब्लिसिटी आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला तसा फारसा की मंदीचा फरक जो तुम्ही म्हणता आर्थिक मंदीमध्ये की नाही, तर नक्कीच बायर मार्केट आहे आणि त्यामुळे कॉम्पिटिशन चांगली होते. कॉम्पिटिशनमध्ये बिल्डर्सना चांगलं काम करावं लागतं आणि ते चांगलं काम नेलं की ॲटोमॅटिकली रहिवासी तुमचे होत असतात. ते लोकांना नुसती घरं देण्यापेक्षा तुम्ही लोकांच्या घरात राहिलं पाहिजे, मनात राहिलं पाहिजे आणि मग प्रत्येक रहिवासी तुमचं नाव चांगलं काढत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही 1 BHK म्हणजे जे फ्लॅटसुद्धा अतिशय फार कॉस्टली नसतात, 1 BHK 30 लाख आणि 2 BHK 38 लॅक्समध्ये आपण प्रोव्हाइड करतो आहे. ड्युप्लेक्स आपण सांगितल्याप्रमाणे की 90 लाखापर्यंत आपण प्रोव्हाइड करतो आहे. शॉप आहेत आपल्याकडे, ते सुद्धा आपण साधारण 40 लाखाच्या दरम्यानच्या रेटमध्ये प्रोव्हाइड करतो आहे. त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही एकदा नक्कीच ही जी वास्तू ज्याप्रमाणे बनलेली आहे तर तुम्ही जेव्हा विथ फॅमिली वास्तू बघण्यासाठी याल आणि तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यामुळे आवडल्यामुळे तुम्ही ते इमिजिएट बुक कराल ह्या प्रकारची आम्हाला स्वतःला खात्री आहे आणि ह्या तुम्ही अवश्य करून देण्यात येईल.
ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण नजर टाकणार आहोत या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर. ब्रेकनंतर घर स्वप्नांचे हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बदलापूरमध्ये ठाणेकर ग्रुपचा ठाणेकर पॅराडाईज हा प्रकल्प सध्या साकारला जातोय. चला तर या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर नजर टाकूयात. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्ही STP प्लांट हा करतो, कारण वॉटर रिसायकलिंग प्लांट म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये की फ्लशिंग वॉटर जे आहे, जे आपण टॉयलेट ब्लॉकला वापरतो, ते इट इज वेस्ट ऑफ वॉटर. मग ते वेस्ट वॉटर याचं रिसायकलिंग केलं तर तेवढ्या प्रमाणात आपलं पाणी वाचलं जातं आणि ते रिसायकलिंग होऊन टॉयलेटला क्लिअर होतं. त्यामुळे तेवढी पर डे पर पर्सन आय थिंक की 60 लिटर्स जवळपास त्याचं यूज होत असतं प्रत्येक कस्टमरमध्ये, प्रत्येक पर्सनच्या मागे. आणि तेवढं आपण प्लांटच्या दृष्टीने ते जर बनवतो तर नक्कीच पाण्याची कुठेतरी आपण सेविंग करतो. आणि ह्याप्रमाणे आम्ही आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आमचा STP प्लांट आहे. मग प्रोजेक्ट छोटा असो मोठा असो हे आम्ही पूरक करतो. इथे नॉट ओनली की STP केलेला आहे, आम्ही RO प्लांट पण दिलेला आहे. एक छोटीशी विहीर आहे आमची ह्या प्रोजेक्टमध्ये आणि या विहिरीवरती आम्ही RO प्लांट दिलेला आहे. RO प्लांट म्हणजे रेग्युलर बिस्लरी वॉटर तुम्हाला मिळतं आणि त्याचं जे वेस्ट वॉटर आहे ते आम्ही फ्लशला जोडलेलं आहे. त्यामुळे लोकांनाही, आणि जे नेट वॉटर आहे ते आम्ही डोमेस्टिक टँकला जोडलेलं आहे. त्यामुळे लोकांना स्वतःचं इनहाऊस 10,000 लिटर कॅपॅसिटीचं पाणी मिळतं आहे. त्यामुळे ते नक्कीच चांगलं आहे. ठाणेकर ग्रुपमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विश्वासार्हता. ज्या गोष्टीमध्ये कोणताही आम्ही हा विचार करत असतो की 99 सोडून द्या, आम्हाला 100 आउट ऑफ 100 आमचा एकही रहिवासी मध्ये नाराज झालेला नाही चालत. आणि सॅटिस्फॅक्शन पूर्ण झाल्याशिवाय आम्ही त्याला पोझिशनच देत नाही. त्यामुळे प्रत्येक फ्लॅटला त्याची चेकिंग क्लिअर करूनच, चेकलिस्ट तयार करूनच आम्ही त्याचं पोझिशन देत असतो. आणि आफ्टर पोझिशनसुद्धा इन केस ऑफ काही प्रॉब्लेम्स आले तर आमच्याकडे त्याच्या सर्व्हिसेस अतिशय फास्ट प्रमाणात असतात, कारण त्या स्वतःच आम्ही ऑपरेटिव्ह करत असतो. त्यामुळे असा कधीच तुम्हाला विषय येणार नाही आमच्या प्रोजेक्टमध्ये. नक्कीच त्या सगळ्या गोष्टीच्या आज बऱ्याचशा लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळेच लोक आमच्याकडे फ्लॅट बुक करतात. ठाणेकर पॅराडाईजमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही बरेचसे उपाय केलेले आहेत. याच्यामध्ये 5 गोष्टी म्हणजे असं की पहिले मेन गेट एंट्रन्सवर वॉचमॅन केबिन केलेले, तिथे दिवसाचे 2 गार्ड आणि रात्रीचे 2 गार्ड असणार आहेत. ते 2 गार्ड जे त्यांची इंटरकॉम फॅसिलिटी केलेली आहे. कोणत्याही रहिवासीला भेटण्यासाठी जो पर्सन आउटसाइडर व्हिजिटर येतो तो जोपर्यंत इंटरकॉमने विचारू शकत नाही, त्याची परमिशन मिळत नाही, तोपर्यंत ते गार्ड कुठे पाठवत नाही. इन केस ऑफ त्याच्यामधनं सुद्धा तो पास झाला तरी पुढे CCTV सर्व्हायवल्स पूर्ण प्रोजेक्टला आहे. त्यामुळे तो त्याच्यातून चुकत नाही. त्याच्यानंतर पण पुढे जर इमारतीमध्ये जायचं असेल त्याला, तर लॉबीमध्ये, मेन एंट्रन्स लॉबीमध्ये आपण बायोमॅट्रिक ग्लास डोअर दिलेले आहेत, जे बायोमॅट्रिक किंवा सिक्युरिटी गार्डचे कार्डशिवाय ते ओपन होत नाही. त्यामुळे तो माणूस आतमध्ये एंट्रीच करू शकत नाही. आफ्टर दॅटसुद्धा त्यांनी ते एंट्री केली तरी
पुढे जेव्हा तो त्या कस्टमरच्या घरापर्यंत पोचतो, बेल वाजतो, तर तिथे आपण व्हिडिओ डोअर फोन दिलेले आहेत आणि व्हिडिओ डोअर फोन दिल्यानंतर त्यांचा जो व्हिजिटर आलेला आहे तो त्यांना आतमध्ये स्क्रीनमध्ये दिसतो आणि त्याच्याशी जर का संवाद साधायचा असेल तर त्यांचा स्पीकर फोनवर त्यांचा स्पीकर ऑन करून माईकवर ते बोलणं होऊ शकतं. जर घरातले रहिवासी जे आहेत त्यांना जर रेग्युलर व्हिजिटर्सबद्दल कॉन्फिडन्स असेल तरच ते डोअर ओपन करू शकतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधनं जवळजवळ 5 प्रकारच्या आम्ही सिक्युरिटी या प्रोजेक्टमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामुळे सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा प्रोजेक्ट अतिशय खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे. धन्यवाद. घर स्वप्नांमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत ठाणेकर पॅराडाईज प्रकल्पाच्या भव्य दिव्य सोहळ्याची काही क्षणचित्र. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. ब्रेक नंतर घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ठाणेकर पॅराडाईज ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असा हा सोहळा इथे रंगला होता आणि या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये त्यांच्या ग्राहकांना सदनिकांचं वाटपही करण्यात आलं. चला तर पाहूयात काही क्षणचित्र. ते ठाणेकर पॅराडाईजमध्ये रूम बुक केलं. खरंच आम्हाला खूपच अभिमान वाटतो ॲक्च्युली या गोष्टीचा, कारण इथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. स्कूल, कॉलेज आणि प्यायचं पाणीसुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे मी खरंच खूपच आभारी आहे आणि फ्युचर माझं इथे ब्राईट दिसतं आहे. माझ्या मुलाचं फ्युचर ब्राईट दिसतं आहे. थँक्यू सो मच ठाणेकर, तुम्ही आम्हाला एवढं चांगलं प्रोजेक्ट साठी आमच्यासाठी घर उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचं खरंच मनापूर्वक आभार आहे. मैं बहुत दिन से घर ढूंढ रही थी, बहुत सारे जगह पे घूमा मैंने, लेकिन मुझे पसंद इतना खास नहीं आया. और बदलापुर में मैंने बहुत सारे प्रोजेक्ट देखा. जब भी मैं यहाँ पे ठाणेकर पैराडाइज को देखा, बिल्डिंग बन रहा था, उस टाइम पे पूरा नहीं हुआ था, तो मुझे ऐसा लगा कि इसमें लेना चाहिए और मुझे बहुत ज़्यादा पसंद आया. फिर हमने यहाँ पे आए और शैलेश भाई को हमने बात किया उनसे, तो उनका बिहेवियर भी मुझे बहुत पसंद आया. फिर उन्होंने हम लोग को घर दिखाया. घर दिखने के बाद हमारे जितने फैमिली है सबको बहुत पसंद आया. या प्रोजेक्टमध्ये सुरुवातीला फर्स्ट फ्लोअरला काम असताना आम्ही बुकिंग केलं. त्यावेळेस कुठल्याही ॲम्युनिटी नव्हत्या, परंतु नंतर जेव्हा तो प्रोजेक्ट तयार झाला तेव्हा ठाणेकर सरांनी अतिशय सुंदर अशा ॲम्युनिटी या ठिकाणी आम्हाला दिल्या. किंबहुना ज्या ॲम्युनिटीज सांगितल्या होत्या त्यापेक्षाही जास्त ॲम्युनिटीज त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिल्या. त्याच्यामुळे खरोखर आम्ही या ठिकाणी खूप आनंदी आहे आणि आम्हाला खूप समाधान आहे की आम्ही अशा एका प्रोजेक्टमध्ये आहोत की जो प्रोजेक्ट पूर्णपणे सिक्युअर आहे, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही किंवा भविष्यामध्ये आम्हाला काही अडचणी पण येणार नाही असं या ठिकाणी दिसतंय. त्याचबरोबर ठाणेकर सरांचं आम्ही मनापासून आभार मानतो.
ठाणेकर पॅराडाईजमधलं घर हे आमचं स्वप्नातलं घर म्हणून आम्ही त्या घराकडे बघतो आहोत. इथे सर्व सुसज्ज सुखसोयी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. सर्वप्रथम पोडियम गार्डनची जी संकल्पना ठाणेकर सरांनी उभारली आहे ती प्रथमच बदलापूरमध्ये आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. जसं सांगण्यात आलेलं आहे की सर्व ठिकाणी CCTV कॅमेरा आहेत. गॅस पाईपलाईन असल्यामुळेही त्यामुळे काही प्रॉब्लेम्स होणार नाही आहेत. गॅस शेगडीचा किंवा अशी भीती राहणार नाही आहे. अशा सुसज्ज सुखसोयी संपन्नाने आम्हाला ठाणेकरांनी जो प्रोजेक्ट दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. ठाणेकर सरांनी ही वास्तू निर्माण करताना निसर्गाचं भान ठेवून, परत समाजाचं भान ठेवून, परत अर्थशास्त्राचं भान ठेवून त्यांनी पॅराडाईज ही निर्मिती केलेली आहे. आणि खरोखर पवित्र शास्त्रामध्ये आमचा उल्लेख आहे, ज्यावेळेस परमेश्वरानं बाग तयार केली, एदेन बाग, आणि त्यावेळेस त्याच्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला आणि त्या बागेत त्याने ठेवला. ती बाग जशी सुशोभित होती तसं हे पॅराडाईज ठाणेकर सरांनी निर्माण केलेलं आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या स्वतःचं हक्काचं घर असावं आणि म्हणूनच आम्ही दर आठवड्याला वेगवेगळ्या प्रकल्पांविषयी तुम्हाला माहिती देत असतो. पुढच्या आठवड्यातही अशाच काही प्रकल्पांविषयी आम्ही माहिती देणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. नमस्कार.